18वा पाठ बघत आहोत आपण. भारत, वाहतूक, संदेशवहन व व्यापार. प्रवासी किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. इथे वाहतूक म्हणजे काय दिलं आहे बघा. प्रवासी किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. वाहतुकीसाठी ज्या साधनाचा उपयोग करतात त्यांना वाहतुकीची साधने म्हणतात. इथे वाहतुकीची साधने म्हणजे काय हे लक्षात घ्या. वाहतूक मार्गाचे जाळे, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था व अद्ययावत वाहतुकीची साधने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची ठरतात. बघा आपल्याला या महत्त्वाचं आहे म्हणून प्रश्न बनवून घेऊया. देशाच्या आर्थिक विकासात कोणते घटक महत्त्वाचे ठरतात? तर बघा, वाहतूक मार्गाचे जाळे, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था व अद्ययावत वाहतुकीची साधने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची ठरतात. काही माल नाशवंत असतो, अशा मालाची वाहतूक जलद करावी लागते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक अतिशय महत्त्वाची ठरते. वाहतूक मार्गाच्या विकासावर प्राकृतिक रचनेचा मोठा परिणाम होतो. भारतातील सखल मैदानी प्रदेश, किनारपट्टी प्रदेश यात वाहतूक मार्गाचा विकास जास्त झाला आहे. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात वाहतूक मार्गाचा विकास सातत्याने कमी झालेला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा विकास जास्त होतो. बघा हे महत्त्वाचं नाही पण लक्षात घ्या. दाट लोकवस्ती असलेल्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा विकास जास्त होतो. ह्या आकृतीमध्ये बघा प्रमुख लोहमार्ग दिला आहे. आपण यामधले काही महत्त्वाची नावं बघून घेऊ. हे बघा देहरादून, शिमला, लुधियाना, चंदीगड, दिल्ली. बघा हे नाव आपण डेली वाचत राहू तर आपल्याला याबद्दलचे काही महत्त्वाचे गोष्टी लक्षात राहील म्हणून नावसुद्धा वाचणं खूप महत्त्वाचं होऊ शकते आपल्यासाठी. इथे बघा गुवाहाटी आहे, जलपैगुडी आहे, लखनौ आहे. इथे बघा अहमदाबाद गुजरातमध्ये येणार, राजकोट येते गुजरातमध्ये. इथे नागपूर येणार. इथे मुंबई आहे बघा समुद्राच्या किनारी. विशाखापट्टणम बघा आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पडते. हे बघा गुंटूर, चेन्नई समुद्र किनाऱ्याजवळ, पूर्व समुद्र किनाऱ्याजवळ. बघा पश्चिम किनाऱ्याजवळ अरबी समुद्राजवळ. वास्को द गामा हे केरळचं असेल. मंगरूळ इथं कन्याकुमारी आखरी पॉईंट. खाली हिंदी महासागर आहे. हे मी यासाठी सांगत आहे की तुम्हाला पाठ होऊन जावं. इथे अंदमान निकोबार बेटे आहे. पश्चिमेला लक्षद्वीप बेटे आहे. आपण समोर बघूया. आपल्या देशातील वेगवेगळ्या वाहतूक मार्गाची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. बघा या पाठात आपण काय घेणार आहोत तर आपल्या देशातील वेगवेगळ्या वाहतूक मार्गाची माहिती घेणार आहोत. प्रवासी व मालाची वाहतूक ज्या मार्गाने केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्ग असे म्हणतात. बघा वाहतुकीचे मार्ग म्हणजे काय. प्रवासी व मालाची वाहतूक ज्या मार्गाने केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्ग म्हणतात. भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतूक मार्गाचे प्रकार आहे. भूमार्ग बघूया. भूमार्गाचे रस्ते व लोहमार्ग हे दोन प्रकार आहे. रस्ते बघूया. भारतातील रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते. जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते हे महामार्गांना पूरक असतात. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. समोरची माहिती महत्त्वाची नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही महानगरे जोडणारे राष्ट्रीय महामार्ग चारपदरी केले जात आहे. हा प्रकल्प सुवर्ण चतुर्कोन या नावाने ओळखला जातो. याबरोबरच श्रीनगर ते कन्याकुमारी व पोरबंदर ते सिलचर हे मार्ग देखील चौपदरी करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, वडोदरा या औद्योगिक शहरादरम्यान द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. अशा प्रकारचे द्रुतगती मार्ग इतर भागातही विकसित होत आहे. आपल्याला हा नकाशा दिला आहे बघा. प्रमुख बंदरे, विमानतळ व तेल वाहिन्या दिल्या आहे. यामध्ये काही नावं बघूया आपण. दिल्ली, शिमला, जालिंधर, लुधियाना, मथुरा, जयपूर आणि इकडे दिग्बोई हे लक्षात ठेवा. इथे गुवाहाटी बघा आणि इथे लखनौ. गुजरातमध्ये अहमदाबाद बघा. इकडे भोपाळ मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये नागपूर बघा. मनमाड पुणे. मुंबई, रत्नागिरी बघा समुद्रकिनारी. इकडे पूर्व किनारा विशाखापट्टणम, विजयवाडा बघा. इकडे आगरतळा, इन्फाड हे महत्त्वाचं आहे. समोर बघूया. इथे अरबी समुद्र आहे. पश्चिमेला तर पूर्वेला काय आहे बंगालचा उपसागर. बंगालच्या उपसागरामध्ये कोणते बेटे आहे अंदमान निकोबार. आणि पश्चिमेला कोणते बेटे आहे लक्षद्वीप बेटे आहे. इकडे बंगळूर बघा.
इथे काकीनाडा आहे किनाऱ्यावर. चेन्नई बघा, नागापट्टणम बघा, तुतीकोरीन, तिरुअनंतपुरम, कोचीन, कालिकत. समोर बघूया लोहमार्ग. लांब अंतराचा प्रवास तसेच अवजड सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने लोहमार्गाचा उपयोग केला जातो. लोहमार्गाचा विकास प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. गंगेच्या मैदानी प्रदेशात व भारतीय पठारी प्रदेशात लोहमार्गाचा विकास अधिक झालेला आहे. हिमालय व पूर्वांचलच्या दुर्गम पर्वतीय प्रदेशात लोहमार्गाचा मर्यादित विकास झाला आहे. मोठ्या शहरातून प्रवासी वाहतुकीचे प्रमाण खूप असल्याने अशा शहरात उपनगरी रेल्वे वाहतुकीची सोय केली जाते. भारतात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मंगरुळ व पुणे या शहरात उपनगरी रेल्वे आहे. काही महानगरात जागेची टंचाई, जलद वाहतुकीची गरज या दृष्टीने भुयारी लोहमार्गाची सोय आहे. यास मेट्रो रेल्वे असे म्हणतात. कोलकाता व दिल्ली या शहरात भुयारी रेल्वेची सुविधा आहे. हवाई मार्ग बघूया. हवाई वाहतूक ही इतर वाहतूक प्रकारापेक्षा जलद असते. मौल्यवान तसेच नाशवंत मालाची वाहतूक करण्यासाठी हवाई मार्गाचा उपयोग केला जातो. आपत्ती काळात हवाई वाहतूक अतिशय उपयोगी ठरते. धुके, ढगाळ वातावरण, वादळी हवा, जोरदार पर्जन्यवृष्टी यांचा हवाई वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. हवाई वाहतुकीचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाशी निगडीत असतो. बघा, हे लक्षात घ्या. हवाई वाहतुकीचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाशी निगडीत असतो. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये हवाई वाहतुकीचा वाटा मोठा असतो. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम इत्यादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आपण आत्ताच नकाशामध्ये बघितलं होतं. इतर विमानतळावरून देशांतर्गत हवाई वाहतूक चालते. जलमार्ग सागरातून, मोठ्या नद्यांमधून, कालव्यातून तसेच जलाशयातून जी वाहतूक केली जाते त्यास जलवाहतूक असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच होते. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच होते. कांडला, मुंबई, मंगरुळ, चेन्नई, विशाखापट्टणम, पराद्वीप इत्यादी बंदरातून जलवाहतूक चालते. गंगा, हुगळी, ब्रह्मपुत्रा, गोव्यातील नद्या तसेच महानदी गोदावरी, कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात अंतर्गत जलवाहतूक चालते. केरळमधील कायलातून आणि कालवे व जलाशयातून जलवाहतूक केली जाते. नळमार्ग प्रवाही पदार्थाच्या वाहतुकीसाठी नळमार्गाचा उपयोग करतात. ही वाहतूक सुरक्षित असते. पाण्याची वाहतूक नळातून पूर्वीपासूनच केली जाते. खनिज तेल, नैसर्गिक वायू अशा प्रवाही व ज्वलनशील पदार्थाची वाहतूक नळातून करणे सुरक्षित असते. खनिज तेल क्षेत्रापासून तेल शुद्धीकरण कारखान्याकडे तसेच शुद्ध तेलाची बाजारपेठांकडे वाहतूक नळमार्गाद्वारे केली जाते. मुंबई ते पुणे, दिग्बोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते. हे लक्षात राहू द्या. मुंबई ते पुणे, दिग्बोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते. संदेशवहन माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. बघा, हे लक्षात राहू द्या. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहनाची अनेक माध्यमे आहे. यापैकी टपाल आपल्या सर्वांच्या परिचयाचे माध्यम आहे. पत्र पाठवणे, तार करणे, पैसे पाठवणे इत्यादी गोष्टी आपण टपाल कचेरीतून करू शकतो. दूरध्वनी हे संदेशवहनाचे माध्यम आहे. याद्वारे आपण संभाषण करू शकतो. अलीकडे मोबाईल फोनचा संदेशवहनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. माहिती व प्रसारण हा देखील संदेशवहनाचाच एक भाग आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिका यामधून विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही आधुनिक प्रसारमाध्यमे आहे. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने आता संदेशवहन अगदी जलद झाले आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संदेशवहनाला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. इंटरनेट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद संदेशवहन अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपत्तीची पूर्वसूचना मिळवणे, लोकांना त्याबद्दल जागरूक करणे, जरूर भासल्यास त्याचे स्थलांतर करणे ही कामे जलद संदेशवहनामुळे शक्य होतात. व्यापार बघूया. बघा, हे महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन बघा. व्यापार आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारला आहे, म्हणून महत्त्वाचं ठरते. बघा, आपल्याकडील वस्तू इतरांना मोबदला घेऊन देणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मोबदला घेऊन देणे म्हणजे व्यापार होय. आपण एकदा पुन्हा बघून घेऊया. आपल्याकडील वस्तू इतरांना मोबदला घेऊन देणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मोबदला घेऊन देणे म्हणजे व्यापार होय. अगदी प्राचीन काळी व्यापार हा वस्तूच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात होत असे. आजही दुर्गम प्रदेशात काही आदिवासींचा व्यापार हा या स्वरूपात चालतो. व्यापार स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरावर केला जातो. आठवडे बाजारात होणारी खरेदी विक्री हे स्थानिक व्यापाराचे उदाहरण आहे. राष्ट्रीय व्यापार बघूया. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्यापार हा अंतर्गत व्यापार होय. राष्ट्रीय
स्तरावर होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार होय. यात एका राज्यातील माल दुसऱ्या राज्यात पाठवला जातो. मुख्यतः अन्नधान्य उत्पादने, खाद्यतेले, दैनंदिन गरजेच्या वस्तू, खनिजे यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. झारखंड किंवा राजस्थानातून खनिज उत्पादने इतर राज्यात पुरवली जातात. बघा, झारखंड किंवा राजस्थानातून खनिज उत्पादने इतर राज्यात पुरवली जातात. तर इतर राज्यातून अन्नधान्य तसेच इतर गरजेच्या वस्तू या राज्यात पाठवल्या जातात. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार देशादेशातील होणाऱ्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. देशाबाहेर माल पाठवला जातो त्यास निर्यात असे म्हणतात. बघा, निर्यात कशाला म्हणतात? देशाबाहेर माल पाठवला जातो त्यास निर्यात असे म्हणतात. इतर राष्ट्रामधून आपण माल आणतो त्यास आयात असे म्हणतात. बघा, आयात दिला आहे. आयात म्हणजे इतर राष्ट्रामधून आपण माल आणतो त्यास आयात असे म्हणतात. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनेक देशाशी चालतो. त्यात प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, जपान, फ्रान्स, जर्मनी, मध्य पूर्व आशियाई देश, श्रीलंका, नेपाळ यांचा समावेश होतो. भारतातून अभ्रक, लोह खनिज, मॅग्नीज, चहा, सुती कापड इत्यादींची निर्यात केली जाते. तर विविध प्रकारची यंत्रसामग्री, संगणक, रासायनिक पदार्थ, खनिज तेल, कृत्रिम धागे यांचा भारतात आयात केली जाते. बघा, या ठिकाणी हा पाठ संपतो. बघा प्रश्न, उपनगरी रेल्वे या शहरात आहे. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे काय? संदेशवहन. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये कोणत्या मार्गाचा मोठा वाटा असतो? जलमार्गाचा. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठाची माहिती घेऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.